नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आता आज आपण इथे नाश्त्यासाठी एक छानशी रेसिपी तयार करणार आहोत. यासाठी सुरुवातीला मी कांदा घेतलेला आहे. आता कांदा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी मी थोडा रवा घेतलेला आहे आणि तो रवा आपल्याला 15 मिनटं चांगला भिजत ठेवायचा आहे पाण्यामध्ये. आता हा रवा भिजून झालेला आहे आपला, इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर या ठिकाणी मी जो बारीक बारीक कांदा चिरलेला होता तो त्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडे तिखट टाकलेले आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला गाजर किसून टाकायचे आहे. आता ही रेसिपी जी आपण करणार आहोत ती एकदम झटकीपट अशी ही रेसिपी आहे. तसेच याला आपल्याला तडाव देखील लागत नाही. त्यानंतर चवीनुसार या ठिकाणी मी मीठ घेतलेले आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी मी आपेपात्र घेतलेला आहे आणि या आपेपात्राला आपल्याला थोडे थोडे तेल लावून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते मिश्रण त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. आता हे सर्व मिश्रण आपलं आपेपात्रामध्ये टाकून झालेलं आहे. जर आवश्यक असेल तरच आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, नाहीतर नाही तेल टाकले तरी चालेल. आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया आणि गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला ते होऊ द्यायचे आहे. सुरुवातीला थोडासा मोठा करायचा गॅस, नंतर लगेचच आपल्याला तो स्लो करायचा आहे आणि लो गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला ते होऊ द्यायचे आहेत. खालची बाजू झालेली आहे म्हणून आपण ते उलटे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवायचे आहे आणि थोडा वेळ अजून होऊ द्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले मस्त असे आपे तयार झालेले आहेत. रव्याचे आपे एकदम मस्त असे झालेले आहेत. चवीला पण एकदम मस्त असे लागतात. तुम्ही नक्की करून बघा. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.